14 मन्वंतराचं साम्राज्य याच्या पुढे तू उपभोगशील. एवढंच नव्हे तर प्रत्येक मन्वंतराच्या शेवटी चंद्र नावाचा शिवगण बनवून या कैलास पर्वतावर शिवरूप होशील. आणि म्हणूनच हे भगवान तुझी स्तुती आणि तुझी या विश्वात खेळत असणारी ही माया आणि या मायेचा प्रभाव प्रत्येक भूत मात्रांवर आहे. आणि म्हणूनच ही तुझी माया आणि या मायेचं तुझं सामर्थ्य अर्थात देवराज इंद्र तुझ्या या मायेला प्रणाम करतोय. आम्हाला आशीर्वाद असावा. खेळत प्रभू या चराचरात तुझी माया. खेळत प्रभू या चराचरात तुझी खेळत प्रभू या चराचरात तुझी माया. रंग आत्मरंगी भगवान तुझा आशीर्वाद मिळाल्याचा भास मी माझ्या मनाशी जागलाय. देव दरबार भरलेला आहे आणि म्हणून या देव दरबारात
येणाऱ्या अखेरींची मार्गदर्शना मन समाधानी बनू लागलं. एका थोर महत्वाकांक्षेला या देव साम्राज्यात आमचं आगमन झालंय. स्वतःच्या गरुड भवनाचा त्याग केला आणि ज्या देवाला हवस्तीने भजलंय पूजलंय तो माझा देव म्हणजे 33 कोटी देवतांचा अधिपती देवेंद्र महाराज. त्या माझा देव त्या देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी या स्वर्ण साम्राज्यात आमचं आगमन झालंय. अर्थात आशीर्वाद महत्वाचा आहे. हे माझ्या देवा करुण भवनाचा राज करता आज तुझ्या पवित्र आणि पूज्य चरणी शतशः अभिवादन करतोय. शतशः अभिवादन. भक्तराज आश्चर्य महान आश्चर्य. अरे या त्रैलोक्यात माझा एकुलता एक भक्त आणि तो म्हणजे गरुड भवनाचा राज करता राजा इंद्रभानू. हे इंद्रभानू, अरे या देव दरबारात तू माझ्या भेटीसाठी आलाय. अर्थात आमचा आनंद गगनात मावेनासा झालाय. मागील गोष्टीची आठवण झाली की ऊन भरून येतं. होय देवा, कारण सौर भावनेला पेटलेला हा तुझा भक्त जेव्हा चारी बाजूला वैरी पक्षानं आमच्या गरुड भवनावर चाल केली. माता गरुड भवन लुटण्याचं कार्य जेव्हा झालं त्या वैराच्या पारिपत्यासाठी हे भगवंता आम्ही तुझीच भक्ती केली. तेव्हा सुद्धा यक्ष प्रश्न डोळ्यासमोर होता रे. कारण सगळे दैव देवता माझ्या समानमी होती. नेमकी कोणत्या देवाची भक्ती करावी हा यक्ष प्रश्न निर्माण झाला. पण का कोण झाले प्रश्नाचं उत्तर डोळ्यासमोर उभं राहिलं. आणि तेच देवता आम्ही निवडली ती म्हणजेच आमची साक्षात बापू परमपूज्य देवादिदेव इंद्रदेव यांची निवड आम्ही केली. हे भक्तराज, अरे ज्यावेळी सगर पुत्राने तुझं गरुड भवन जाळलं अर्थात त्यावेळी आम्हीच तुझ्या पाठीशी उभे राहिलो आणि म्हणून त्या विश्वात माझा तू एकमेव भक्त ठरलाय. अरे स्वागत आहे तुझं, स्वागत आहे. आश्चर्य आहे का गोष्टीचं वाटू लागलं तेव्हा तू प्रसन्न होतोयस काय? आशीर्वाद देऊन खंबीरपणे माझ्या पृष्ठभागी उभा राहतोयस काय? पण आश्चर्य घडलं ते काय? ज्या सगर पुत्रांनी ही लूट केली होती त्यांना शासन घडण्याची वेळ माझ्या जीवनात आलीच नाही. कारण तुझ्या आशीर्वादाच्या करून कपिल मुनीच्या शापानं ते सारे पुत्र एवढे माझ्या देवाच्या नावात माझ्या देवात तत्व आहे. आता हे बघ, माझं सारखं गुणगान गात राहू नको. कारण मला माझी केलेली स्तुती मला जास्त आवडत नाही. अरे म्हणून बाई हे भक्तराय उठ उठ उठ. अरे या आसनावर तू बसलास आणि तुला मी उठवला म्हणून तुला राग आला. अरे मी तुला का उठवला? ही माझी डावी बाजू आहे, ही माझी उजवी बाजू आहे. कसं आहे, तुझी ख्यातीकीर्ती या जगाच्या कानाकोपऱ्यात अशी गाजली पाहिजे. उद्या कोणी म्हणताना इंद्रभानू डावा ठरला म्हणून तुला मी इथून उठवला. दुसऱ्या बाजूला विश्वास कारण तुझ्यासारखा देव माझ्या पाठीमागे तुझा